पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशांमधल्या संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. युद्धविराम झाला तरी होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव कायम. कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम. दर जवळपास 3.5% वाढले. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामादरम्यान तणाव आणखी वाढला. इराणचा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकावला. करारापेक्षा देश सर्वतोपरी. प्रस्ताव फेटाळल्यानंतर इराणची प्रतिक्रिया. केरळमधील मुख्यमंत्री पदाच्या नावाचा तिढा अजूनही सुटेना. काँग्रेसमध्ये के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांच्यात चढाओढ. विलंबावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 20 जिल्हा परिषदा त्यातील पंचायत समितीच्या निवडणुकांना हिरवा कंदील मिळणार का याकडे लक्ष. भोंदू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी. खरातसोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरूनही सवाल. एसआयटीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. क्षुल्लक कारणांमुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या 27 ओबीसी जातींचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेतली. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. 20 जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत निर्णयाची अपेक्षा. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा सरकारला पुरस्कार परत करण्याचा गंभीर इशारा. जमिनीच्या वादातून उषा चव्हाण संतापल्या. फेसबुकवर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली. मुंबई इंडियन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय. अखेरच्या बॉलवर सामना फिरवला. आयपीएलमधून मुंबई इंडियन्स बाहेर. प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात. शांघाय तिरंदाजी विश्वचषकात भारताची सुवर्ण कामगिरी. अंतिम फेरीत चीनच्या संघाला धूळ सारली. पूर्णवेळ प्रशिक्षक नसतानाही अनुभवी दीपिकानं निभावली मार्गदर्शकाची भूमिका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.